हाय, हॅलो, नमस्कार. मी अर्चना, अर्चिस कॅप्टी कॉर्नरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर हा व्हिडिओ आहे नागपंचमीच्या दिवशीचा. तर उशिरा पोस्ट केला मी, कारण की खूप कामं आहे मागं. एडिटिंग करायला वेळच मिळाला नव्हता. तर जसा वेळ मिळाला तसं एडिटिंग केलं आणि पोस्ट केलं. तर बाहेर सकाळी उठले लवकर, बाहेरचं झाडून सडा वगैरे टाकलं आणि गेटच्या आतलं पण सगळं स्वच्छ धुवून घेतलं, आंघोळ केली आणि त्याच्यानंतर म्हटलं आता उंबरट्याला हळदीचं लेपन करावं. तर घराच्या उंबरट्यावर हळद कुंकवाचे लेपन करणं हे मंगल व पवित्र मानले जाते. ह्यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धीचा वास राहतो. घराच्या उंबरटा म्हणजे केवळ मातीचा किंवा लाकडीचा सीमा नव्हे, तर तो संकटांना थोपवणारे आणि सकारात्मक ऊर्जा घरात आणणारे घराचे पहिले कवच असते. ज्या घरात नियमित उंबरट्याची पूजा होते आणि हळद कुंकू वाहले जाते, तिथे लक्ष्मीचा वास स्थायी होतो. उंबरट्यावर हळद कुंकवाचे लेपन करणं म्हणजेच गृहलक्ष्मीचा सन्मान करणे आणि घराची चौकट मांगल्याने भरून टाकणे होय. आणि आपण पण जे उंबरट्याला हळदीचं लेपन करतो, तर आपल्याला पण कुठेतरी असं पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. आणि आपण जेव्हा उंबरट्यापासून आत बाहेर जातो, तो अत्तरचा वास इतकं छान वाटतं. त्याच्यानंतर मग ते झालं. त्याच्यानंतर बाहेर छोटीशी रांगोळी काढली आणि सूर्याला पाणी अर्पण केलं, हात जोडून नमस्कार केलं. त्याच्यानंतर तुळशीला पण पाणी घातलं, हळदी कुंकू वाहिलं, दिवा लावला, अगरबत्ती पण हे केलं. असं छान पूजा वगैरे करून घेतली आणि इतकं छान वाटत होतं सकाळचं वातावरण. आणि सण असल्यावर तर बघायचं कामच नाही, पण तरी गावाकडं जी मजा असते ती सिटीमध्ये बघायला भेटत नाही. जे ते आपल्या कामात बिझी असतं, पण ते काय म्हणते ना, आपली संस्कृती विसरायला नाही पाहिजे. जेवढी जपता येईल तेवढी जपली पाहिजे. तर तसं माझ्याकडनं जे जे होतं ते मी केलं आणि मस्त पूजा वगैरे झाली बाहेरची तुळशीची. मग घरात आले आणि स्वामींना छान आंघोळ वगैरे घातलं आणि त्यांना पण छान वस्त्र घातले. आज काय घालावं वस्त्र म्हणून सुचत नव्हतं. मग मी काय केलं, पिंक कलरचं त्यांना धोतर घातलं आणि पर्पल कलरचा शेला आणि पगडी घातली पर्पल कलरची. आणि त्यांना ही नात तर खूप प्रिय येते, ही नात तर पण त्यांना लावलं आणि धूप दीप दाखवलं आणि स्वामींची पूजा झाली. त्याच्यानंतर घरातल्या देवांची पण पूजा करून घ्यावं म्हटलं. मग घरातल्या देवांची पूजा वगैरे झाली, पण मंगल कलशची स्थापना करायची राहिली. तर फुलं आणलेले होते, पण पानं आणायचं विसरले. तर मग त्यांना म्हटलं आता पानं आणताना नागिनीचे पानं पण आणि बेलपान पण घेऊन या. तोपर्यंत मग मी स्वयंपाक वगैरे करून घेते, घरं आवरून घेते. तर मग घरं झाडून पुसले, गॅस वट्टा वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं आणि गॅसची पण मग पूजा केली. शेवटी ती अन्नपूर्णा आहे, तिची पण पूजा करायलाच पाहिजे. तर छान असं स्वस्तिक वगैरे काढलं तिथं आणि माझ्याकडे हे मॅग्नेट होतं अन्न हे पूर्ण ब्रह्म नावाचं. तर ते पण मग मी तिथं ठेवलं. सगळं स्वच्छ वाटत होतं नवट्टा, तर मग छान वाटलं मला ते तिथं ठेवलं. मग आणि गुलाबाचे फुलं होते, त्याचे पाकळ्या पण असं अर्पण केलं, हात जोडून नमस्कार केला, छान पूजा केली गॅसची. आणि त्याच्यानंतर मग आहोंनी पानं वगैरे घेऊन आले आणि मग पानं आणल्यावर मग म्हटलं आता चला मंगल कलशची स्थापना करावं. तर मग तांब्याभर पाणी घेतलं तांब्याच्या ह्याच्यात, त्याच्यामध्ये मग हळदी कुंकू अक्षदा वाहिलं आणि 1 रुपयाचं नाणं सुपारी टाकली. आणि जे नारळ आहे ना, तर ते खूप असं गच्च पाण्यामध्ये मी भिजत घातलं होतं देवपूजा ते होईपर्यंत, कारण मग ते छान कलश खूप दिवस असं छान राहतं. मग कलशची स्थापना केली. माझ्याकडे तो मुखवटा होता कलशचा, ते पण लावलं, मंगळसूत्र घातली, ओढणी लावली आणि त्यांना स्थान दिलं. आणि मग फुलं वगैरे ठेवायचे राहिले होते देवाऱ्यामध्ये. मग सगळ्या देवांना फुलं वगैरे ठेवून घेतलं आणि छान मस्त घरातल्या देवांची पण अशी मस्त पूजा करून घेतली. त्याच्यानंतर मग बेलपान आणलेले होते, तर मग ते निवडायचे राहिले होते. म्हटलं आता चला ते निवडून घ्यावं. मग बेलपानचे जे मागचे देठ असते ना, तर ते काढून घेतले आणि काही किडलेले वगैरे पानं आहे ते सगळे वेगळे केले. जे चांगले चांगले आहे ते असे 108 पानं भरले आणि मग त्यांना छान पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. आणि आता नागपंचमीची पूजा मांडायची. तर मग नागदेवताची ती प्रतिमा आणलेली होती, ती पण लावली, वस्त्रमाळा घातलं आणि तांदळाने पण मग मी अशी पाट्यावरती प्रतिमा काढली त्यांची, नागदेवता, नागदेवी आणि त्यांचे पिलवंड म्हणजे असे छान पूजा केली. आणि त्यांना नैवेद्य लाया आणि फुटाणे आणि दूध असं आणि पाणी असं त्यांना नैवेद्य ठेवलं. हळदी कुंकू वाहून त्यांना धूपदीप दाखवलं. अशी नागपंचमीची पूजा साजरी केली. कारण सगळे सण आता एकाच दिवशी आले समजा, तर मग असं सगळं आणि कोणतंही एक पूजा नाही केली की करमत नाही. जे जे सण आहे ते पूर्ण करावंच वाटतं. नाही तर काहीतरी आपल्याकडून चुकलं असं मनामध्ये कुठंतरी ते जागा झालेली असते आपल्या, तर ते नको व्हायला. जे जे होतं ते करायचं असं. आणि त्याच्यानंतर मग आता महादेवांचा अभिषेक करायचं होतं. तर मग अभिषेकसाठी मी घेतलं चंदन आणि गुलाबजल आणि पाणी
दूध आणि फुलं असं एवढं ह्याच्याने त्यांचा अभिषेक केला. अभिषेक करता वेळेस म्हणायचं की नमः शिवाय नमः शिवाय. जर आपण स्त्री अभिषेक करतोय तर नमः शिवायचं जप करायचं, आणि पुरुष जर अभिषेक करत असेल तर त्यांनी ओम नमः शिवाय ह्या मंत्राचं जप करायचं. तर मला जे जे माहिती ते तुम्हाला मी शेअर केलं. आणि अभिषेक झाल्याच्या नंतर मग मी गळती लावून जे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जी जी सेवा आहे ती सेवा मी वाचन केलं. आणि छान मस्त असं ओम नमः शिवायचं जप नित्यसेवेच्या पुस्तकातले सगळे पाठ वगैरे जे आहे ते वाचले. आणि त्याच्यानंतर आता हे बेलपान व्हायचं आहे, तर मग आता 108 बेलपान व्हायचे. तर मग जे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये 108 नामावली आहे तर ते पठण करायचं एक एक बेलपान वाहताना. आणि बेलपानाचं देठ जे आहे तर ते देवाऱ्याच्या साईडला पाहिजे, आणि पानाचा जो भाग आहे आपल्याकडं, आणि पान जो आहे तर ते पालथा मांडायचं आहे मांडताना, आणि एक एक पान वाहताना ते नामावली वाचायची. तर असे 108 नावं वाचले आणि छान मस्त पूजा केली. खूप सुंदर वाटत होतं. आणि बेल वाहिल्याच्या नंतर मग फुलं वगैरे अर्पण करायचे राहिले होते, ते फुलं वगैरे अर्पण केले. त्याच्यानंतर आज शिवामूठ तांदूळ होतं. तर शिवामूठ वाहताना काय म्हणायचं, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा, असा मंत्र म्हणत शिवाला तांदूळ अर्पण केलं. तर अशी पूजा केली. आणि त्याच्यानंतर ध्यान करत बसले मी तिथंच, नमः शिवाय नमः शिवाय असं. म्हणजे लगेच आपण पूजा केलं लगेच उठायचं लगेच कामाला लागायचं असं नाही करायचं. थोड्या वेळ तिथं बसायचं, थोडं मन शांत आपलं राहतं तिथं. त्याच्यानंतर माझ्याकडे ही कापूरदानी आहे, तर तिथं कापूर लावलं आणि सगळ्या देवांची आरती वगैरे करून घेतली. स्वामींची आरती केली, घरातल्या देवांची देवीची आरती केली, आणि महादेवाची आरती केली, परत नागदेवताची आरती केली. जे जे मला येतं ते मी मनाने जे केलं, काही मोबाईलमध्ये लावली आरती, असं सगळं आरत्या वगैरे करून घेतलं. छान पूजा वगैरे झाली माझी. असा गेला आजचा सण. नागपंचमीची पूजा, घरातल्या देवांची, स्वामींची, परत महादेवाची पूजा असं झालं. त्याच्यानंतर म्हटलं आता 5 झोके खेळू. तर माझ्याच गार्डनमधल्या झोक्यावर 5 झोके खेळले. आणि कारण आता खेड्यांमध्ये जे बघायला भेटतं ते सिटीत कुठं बघायला भेटणार. आणि मग संध्याकाळ झाली, मग दिवे वगैरे प्रज्वलित केले. उंबरट्याजवळ दिवा लावला, तुळशीजवळ दिवा लावला. म्हटलं आता स्वयंपाकाला लागावं, कारण नैवेद्य दाखवायचं होतं देवाला. आणि मग स्वयंपाक वगैरे केला, देवांना नैवेद्य दाखवला. आणि असा सण माझा पार पडला दिवसभराचा. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आणि व्हिडिओ खूप मोठा झाला त्याच्यासाठी सॉरी, कारण काय करावं तेच कळत नव्हतं. जसं सुचलं तसं केलं, तुमच्यासोबत शेअर केलं. तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.